नमस्कार सर्वांना, स्वागत आहे तुमचं सान्वी क्रिएशन यूट्यूब चॅनलमध्ये. तर मी केक कुठे बेक करते तर तुम्हाला दाखवते. तर मी चुलीवरती केक बेक करत असते नेहमी. आणि जर अर्जंट ऑर्डर असेल तर मी गॅसवरती करते, नाहीतर मी चुलीवरतीच बेक करते केक. चुलीवरती टोप ठेवून तो प्रीहीट करण्यासाठी ठेवला आहे. त्यामुळे आग पण थोडी कमीच केलेली आहे, कारण जेवढी आग करू जास्त त्याच्यामुळे केक थोडा करपत जातो. हे इथे तयार केले आहे, तर प्रीहीट झालेले आहे, गरम झालेलं आहे. त्याच्यानंतर थोडी आग करते, व्यवस्थित विस्तव केला की एकदम पण जास्त चालत नाही, मीडियममध्येच फ्लेम ठेवायची आहे. तर चुलीवरती शिजवताना हे लक्ष ठेवावं लागतं, कारण गॅसमध्ये कसं आपल्याला लोमध्ये आपण ठेवू शकतो, पण तसंच चुलीवरती पण आपल्याला तसंच करायचं. आता मी बेक करण्यासाठी ठेवून देत आहे. तर हा केक रसमलाई फ्लेवरमध्ये आहे, रसमलाईचा आहे. तर त्यांना अर्धा किलोचे 2 पाहिजे होते, म्हणजे 1 किलोचे अर्धा करून अर्धा किलोचे त्यांना केक पाहिजे होते. तर त्यांच्यासाठी हा ॲनिव्हर्सरी केक होता. तर इथे मी ठेवून आग करून घेतलेले आणि झाकण ठेवते. त्याच्यानंतर हा मला केक रामनवमीच्या दिवशी आलेला, आणि आमच्याकडे पण कार्यक्रम असतो रामनवमीचा, एका दिवसाचा कार्यक्रम असतो. तर असा अर्धा किलोचा केक मी हा बेक करून घेतलेला आहे, आणि हा व्यवस्थित असा बेक झालेला आहे. आणि आता आपल्याला हा काढून घ्यायचा आहे बाहेर. साईडून लाल करा आलेली आहे, म्हणजे जो शिजला आहे. आणि आपण आता सुरी घेऊन चेक करूया. मी त्याच्या अगोदर मी चेक करून बघितलं, पण मी तिथेच अजून चेक करते, तुम्हाला दाखवते. तर हा व्यवस्थित असा बेक झालेला आहे. तर आता हा केक झाल्याच्यानंतर मला अजून अर्धा किलोचा दुसरा केक करून घ्यायचा आहे. तर मग हा मी थंड करण्यासाठी काढून ठेवते बाहेर, आणि तुम्हाला नंतर असा काढून घेत आहे. पकडीने व्यवस्थित असा उचलायचा आहे, नाहीतर कारण टोप पण अरुंद होता, त्याच्यामुळे निघत नव्हता. तर असा थोडा अजून गरमच आहे. तर साईडून जी कडा थोड्या वेळाने थंड झाल्यावर आपोआप कडा निघून जाते. मग आपण सुरीच्या साहाय्याने तो काढून घेऊ शकतो. तर दुसऱ्या केकसाठी मी तयार करून ठेवलेली आहे, आणि आता अशा प्रकारे कडा निघालेली आहे. आता आपण ह्या सुरीने साईडची कडा काढून घेऊया, आणि ह्याच्यामध्येच मी पलटी करते, तुम्हाला दाखवते. तर असा मस्त असा बेक झालेला आहे केक. तर तुम्ही पण बघू शकता किती स्पॉन्जी झालेला आहे. तर असा मस्त केक झाला. ह्याचे मी 3 लेअर करणार आहे. आणि हा रसमलाईचा आहे, त्याच्यामुळे आमच्याकडे रसमलाई मिळत नाही, त्याच्यामुळे घरीच रसमलाई बनवावी लागते. तर तुम्हाला मी दाखवते मी केलेली रसमलाई. आणि हा केक झाल्याच्यानंतर मला अजून केक करायचा आहे अर्धाच किलोचा, आणि त्याच्यानंतर मला परत 1.5 किलो केकची ऑर्डर आलेली होती. तर त्याचा स्क्वेअरमध्ये तो केक होता. तर आता आपण ह्याचे लेअर पाडून घेऊया. पाहिजे होती तेवढी मी काढून घेतलेली आहे, आणि मी घरीच रसमलाई केलेली आहे. तर ही रसमलाई आता ह्याच्यातून अजून लागणारच आहे, तर मी थोडीशी काढून घेतली. आणि आता आपण केक लेअरिंग करायला घेऊया.
तर मी हे प्रिंट मारून त्याच्यावरती चिकटपट्टी लावून केलेले आहेत. कसा वाटतो नक्की सांगा. आणि हा दुसरा अर्धा किलोचा केक, त्याचा पण व्हिडिओ करायचा राहून गेला, त्यांच्या इथे दिल्याच्यानंतर मी व्हिडिओ केलेला. तर कसा वाटतो नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि कमेंट करून नक्की सांगा कसा वाटतोय केक ते.